एक होता कार्व्हर. प्रकरण 15. सुखिया झाला. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत केली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्यांच्या वाढीची निगा राखली होती. आता आत्यंतिक निगरीच्या वेळी त्याच्या कार्याचं भरघोस फळ त्यांना मिळत होतं. सारं जग दुसऱ्या 1940च्या महायुद्धात गुंतलं होतं. विघातक शक्तींना मानवतेला हादरून टाकलं होतं. साराचा तोल ढासळला होता. अशावेळी आपल्या ज्ञानाने संशोधनाने हा तोल साधण्याचं कार्य डॉक्टर कार्व्हर पार पाडत होते. डॉक्टर कार्व्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवत होते. तिच्याशी जवळीक साधायला शिकवत होते. आलाबामातील त्यांच्या बांधवाजवळ काहीच नव्हतं. काही मिळवायचं म्हटलं तर आवश्यक ती साधनं उपलब्ध नव्हती. त्याच्याजवळ होत्या भरपूर गरजा. जी काही तटपुंजी साधनं होती त्यांचा उपयोग करून त्या गरजांचा मागोवा घेत डॉक्टर कार्व्हरांनी किमया केली. कपड्या लत्त्याची सुबत्ता, आहारासाठी हजारो पाककृती, निवाऱ्यासाठी लागणारं साहित्य हे सारं कुठून मिळवलं? फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या या रखरखीत जमिनीतून. कापूस साम्राज्याला सह दिला होता भुईमुंग आणि रताळी यांनी. अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या ताणतणावीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणं बंद झालं. अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळलं. अशावेळी डॉक्टर कार्व्हरनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला बहुमूल्य देणगी दिली. 29 प्रकारच्या वनस्पतीची पानं, फळं, खोडं, मुळं या भागापासून 500 प्रकारचे रंग तयार करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. हे रंग कापूस, लोकर, रेशीम, लिलन, चामडं यावर वापरण्यासाठी होतं. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊही. रंग बनवणाऱ्या एका मोठ्या कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम पाहून आपल्या उद्योग समूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती त्यांना केली. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत एक कोरा चेक, पूर्वी अनेक वेळा घडलं तेही याचवेळी. चेक साभार परत केला. सोबत रंगाच्या 527 कृती विनाशुल्क. रंगाचे एवढे प्रकार शोधले जाऊ नये. दक्षिणेतल्या ग्रामीण भागाला ते परवडण्यासारखे नव्हतेच. ओबडधोबड, सचित्र, जंगली लाकडांची त्यांची घरं खूप रंग शोषून घेत. त्यामुळे गॅलनवारी रंग घेणं परवडत नव्हतं. रंग न लावला तर लाकडाला टिकाऊपणा येत नव्हता. डॉक्टर कार्व्हरांनी याची दखल घेतलीच. मातीतून अनेक रंगद्रव्ये त्यांनी पूर्वी शोधली होती. आळशीचं तेल त्यासाठी वाहक म्हणून वापरलं जाई. परंतु हे तेल गरिबांना न परवडणारं. यावर उपाय म्हणून त्यांनी टाकाऊ मोटार ऑइलचा वापर केला. त्याची परीक्षा घेतली. चाचणी म्हणून एका विद्यार्थिनीचं 6 कोसावरील घर रंगवूनही पाहिलं. निश्चित खात्री पडली. गरिबांना अत्यल्प किमतीत सुरेख रंग मिळाले. प्रकरण इथेच थांबलं नाही. या रंगाचा वापर TVA आणि FSA प्रकल्पातील स्वस्त घर योजनेच्या कामी केला गेला. त्यासाठी टसगिगी संस्थेला अनुदान देण्यात आलं. टसगिगी तयार झालेल्या रंगाने 14 TVA सुशोभित झाले. अल्प खर्चात सौंदर्य साधनेचा धडा टसगिगीने घालून दिला. डॉक्टर कार्व्हर यांच्या सल्ल्याची फी एरवीसुद्धा पोस्ट कार्डाला लागणाऱ्या 3 सेंटच्या स्टॅम्प एवढीच असे. म्हणजे काय तर पत्र पाठवून सल्ला विचारण्यासाठी लागणारं टपाल हशील. 1940-42च्या काळात त्यांनी वृत्तपत्रातून प्राध्यापक कार्व्हर यांचा सल्ला या सदरातून वाचकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी टसगिगी प्रायोगिक केंद्रातर्फे नेचर्स गार्डन फॉर व्हिक्टरी अँड पीस या शीर्षकाखाली पत्रक प्रसिद्ध केली. या पत्रकातून अमेरिकन जनतेला अनेक रानफुलं, रानगवत यांची ओळख करून दिली. त्यांच्यापासून पाककृती कशा कराव्यात, त्यांची पौष्टिक आहारदृष्ट्या गुणवत्ता काय याची जाणीव करून दिली. फार पूर्वीपासून त्यांनी अमेरिकेतील रानगवताचा अभ्यास सुरू केला होता. रानगवत म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला भाजीपाला असं ते त्याचं वर्णन करत. रानगवताच्या 250 जाती शोधून त्यांनी वर्गवारीही त्यांनी केली होती. आता अधिक जोमाने त्यावर संशोधन सुरू केलं. काळजीपूर्वक लागवडीच्या लाडाने नाजूक बनलेल्या पिकांपेक्षा स्वतःच्या तगदीवर टिकून राहणाऱ्या रानगवतात अधिक जीवनसत्व असतं. त्यांना अधिक रुची असते. कुंपणाच्या संरक्षणात भीतभीत वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षाही कुंपणाबाहेर मोकळ्यावर वाढणाऱ्या वनस्पती अधिक जोम असतो. त्यांची वाढही झपाट्याने होत असते. त्यांना आयुष्य भरपूर असतं. त्यांच्या भोवती पिंगा घालत किड्या मुंगींसारखे संरक्षण देत त्यांची काळजी व्हावी लागत नाही. या रानगवतापासून तयार होणारे पदार्थ रोजच्या अन्नपदार्थाच्या जागा घेऊ शकतात. टसगिगी शाळेच्या स्वयंपाकगृहात डॉक्टर कार्व्हरांच्या मार्गदर्शनाखाली वरच्या वर्गातील मुली
वरच्या वर्गातील मुली रान वनस्पतीची पाकसिद्धी करत. मग ते रुचकर आणि चवदार पदार्थ कोणकोणत्या वनस्पतीपासून बनले गेले होते हे जाहीर करत. जोपर्यंत अमेरिकेच्या धरणीवर रानगवत आणि रान वनस्पती उगवत आहेत तोपर्यंत अमेरिकेला उपासमारीचे संकट संभवत नाही. केवळ अन्नाचीच नव्हे तर औषधांची गरज या वनस्पती पुरू शकतात. आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या वनौषधीचा उपयोग न करता लोक त्याच वनस्पतीपासून बनलेली बाजारी औषधं बाहेरून का मागवतात हे त्यांना न उलगडलेलं कोड होतं. तसगिगी संस्थेतील एक शिक्षक आपल्या वृद्ध मातेच्या इच्छेखातर डॉक्टर कार्व्हरांच्या भेटीसाठी तिला घेऊन आले. त्यावेळी डॉक्टर प्रयोगशाळेत वनौषधीवर संशोधन करत होते. ती वृद्ध माता त्यांना भेटायला प्रयोगशाळेत गेली. तिथे टेबलावर मांडून ठेवलेल्या अनेक वनौषधीची घरगुती नावं व त्यांचे गुण ही सहजगत्या त्यांना सांगू लागले. शिक्षक बिचारी संकोचले. डॉक्टर कार्व्हरांनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं. वृद्ध मातेला एक खुर्चीत बसवलं. शिक्षकाला खोळंबून न ठेवता वर्गावर पाठवलं. मग गुलामीत अर्ध आयुष्य घातलेले त्या वृद्ध मातेशी त्यांनी वनौषधी व घरगुती उपाय यावर बातचीत सुरू केली. आजीबाईंनं आपलं बटव्यातलं ज्ञान त्यांच्या समोर उपडं केलं. डॉक्टर कार्व्हरांना समाधान वाटलं. गेल्या काही वर्षात बऱ्याच जणांशी चर्चा करण्याचा योग आला, पण या आजीबाई इतकं वनौषधीचं ज्ञान त्यापैकी एकालाही नव्हतं. आजीबाई खुश. दक्षिण अमेरिकेवर जादूची कांडी फिरवणाऱ्या या जादूगाराच्या नजरेतून जडीबुटी सुटली नाही बरं का. नवीन आलेले पशुवैद्य डॉक्टर कार्व्हरांकडे सल्ला मागायला जाण्यात कमीपणा मानत. डॉक्टर कार्व्हर पशुवैद्य थोडेच होते, पण 1 वर्षी कडक उन्हाच्या तडाख्याने 6 जनावरं एकाच दिवशी मेली. मृत जनावरांची शरीरं फाडून आजाराचं कारण शोधण्याचा प्रयत्न झाला. गवत गोळा करून तपासण्यात आलं. काहीच कळेना. शेवटी पशुवैद्य डॉक्टर कार्व्हरांकडे गेले. जावंच लागलं. पूर्वी एकदा असंच घडलं होतं. असाच दुष्काळ आणि असाच प्रदीर्घ उन्हाळा. आम्ही उन्हाळ्याविषयी नाही, गायीविषयी विचारत आहोत. अर्थात डॉक्टर कार्व्हर आपली पोतडी उचलून चालू पडले. पशुवैद्यांना उलगडा होईना. प्रखर उन्हानं म्हाताऱ्याचं डोकं फिरलेलं दिसतं, अशी टिप्पणी करत ते गोठ्याकडे परतले. गायरान आल्याने वृद्ध कार्व्हर दमले होते. आपली पोतडी उपडी करत म्हणाले, हे तुमचं संकट. पशुवैद्यांना समजेना. या हिरव्या रानगवताचा संबंध लागेना. हे काय? रॅटल बॉक्स. शास्त्रीय नाव क्रोटालेरिया. कुंपणाभोवती हे वाढतं. हिरव्या गवतात ते अलग ओळखता येत नाही. चुकून गवताबरोबर गायीच्या पोटात गेलं तरी धोका नाही, पण जेव्हा वनस्पती आणि तर गवत कोळपून जातात तेव्हा गाय हेच हिरवं रॅटल बॉक्स खाते. ते चवीला रसदार आणि रुचकर, पण विषारी. मग आता काय करायचं? आणखी गायी मारायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी बाहेर पडा. रॅटल बॉक्स वेचून काढा आणि नष्ट करा. आभाराचे शब्द ऐकण्यासही न थांबता डॉक्टर कार्व्हर निघून चालले आले आणि आपल्या खोलीत जाऊन बुलेटिन लिहू लागले. रॅटल बॉक्स या विषारी रानगवतावर. प्रत्येक ऋतूत ते शाळेच्या परिसराची तपासणी करत. आपल्या हाताने लावलेल्या झाडांची वाढ तपासत. झाड खूप उंच झाली होती, विस्तारली होती. आता या उतारवयात त्यांना झाडावर चढता येत नसे. जवळून जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ते हाक मारत. करवत देऊन एखादी फांदी कापून टाकायला सांगत. बहुधा त्या फांदीवरची पानं वाळलेली असत. मुलेही अशी कामं मोठ्या आत्मीयतेने करत. डॉक्टर कार्व्हरांनी सांगितलेलं काम हे ज्ञानात भर टाकणार असे. प्रत्येक झाडाच्या बुंजावर डॉक्टर कार्व्हरांनी त्या झाडाच्या जात कुळाची पाटी लावलेली असे. तसगिगीतल्या रस्त्यांना दुतर्फा झाडं वाढलेली दिसतात, ही डॉक्टर कार्व्हरांच्या कृपेने. तशा पाट्या लावून झाडाची ओळख ठेवायची पद्धत आजही तेथे आहे. त्यांची नजर द्राष्ट्याची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं. त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरायला अडचण पडे ती आजूबाजूच्या अदूरदृष्टीवाल्यामुळे. 1899 सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मांडली होती. वनस्पतीची राखण व वृद्धी करणं आवश्यकच आहे हे सांगितलं होतं. परंतु ही योजना प्रत्यक्षात उतरायला 1929च्या ग्रेट डिप्रेशनची आपत्ती यावी लागली. त्यानंतरच सरकारने ती योजना विचारात घेतली. 1932-33चा काळ. या जगात टाकावं असं काहीच नाही, सारं जपा, वेळ प्रसंगी त्याचा उपयोग होतो. या प्राध्यापक कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेचं लक्ष आता केंद्रित झालं होतं. डॉक्टर कार्व्हर यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीनुसार
लागवडी केल्याने अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झालं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना शिकवल्या. अवजड शास्त्रीय भाषा व उपकरणं न वापरता अगदी वाळवा, सुकवा, ऊन लावा अशा बोलीभाषेत अनेक प्रकारची फळं व भाज्या टिकवल्या जाऊ लागल्या. पदार्थ दीर्घकाळ सुव्यवस्थित टिकवण्याचे उपाय, सोप्या पौष्टिक पाककृती या विषयावर पत्रकं काढली. साधा स्टोव्ह, तारेच्या जाळ्या, मच्छरदाणीचं जाळीदार कापड, स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने कोणते अन्नपदार्थ टिकवता येतात याच्याही याद्या प्रसिद्ध केल्या. पहिल्या महायुद्धात डॉक्टर कारभारांच्या रताळ्यांनी लोकांची आणि सैनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठ्या प्रमाणावर निर्जलीकरण प्रकल्प उभारला जाणार होता, तशी योजनाही आखली गेली होती. पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुद्ध यावं लागलं, म्हणजे 20 वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे निर्जलीकरणाच्या योजनेचं, तिच्या मागच्या कल्पनेचं श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला थोडाफार उपयोग झाला याचंच त्यांना समाधान. भुईमुगाच्या टरफलापासून जमीन भुसभुशीत बनवण्याचं खत तयार करता येतं. त्या टरफलामुळे जमिनीला सेंद्रिय खत मिळतं, तिची प्रत सुधारते. टरफलापासून बनलेल्या कंडिशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती अधिक असून नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट याचंही प्रमाण त्यात अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या पीटमॉसपेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे. या त्यांच्या प्रस्तावाबाबतीतही तेच झालं. असा प्रकल्प उभा राहायला 1940 साल उजाडावं लागलं. मधल्या 20 वर्षात अमेरिकेत लाखो टन टरफलं जाळली गेली. या अशा त्यांच्या अनेक गोष्टी त्यांनी प्रयोगशाळेत यशस्वी करून दाखवलेली ही उत्पादनं बाजारपेठात यायला 20 वर्ष जावी लागली. 1937च्या सुमारास प्राध्यापक कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेनरी फोर्ड यांची भेट झाली. रथी महारथींची भेट ती. एक होता उपेक्षित दलित निग्रो समाजात जन्म घेतलेला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव टाकून असलेला धनतर कोट्याधीश. एक वय सोडलं तर कोणतं साम्य नव्हतं त्या दोघात. साम्य नव्हतं कसं? दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता, प्रयत्नावर श्रद्धा होती. फोर्ड मोटारीची निर्मिती करून हेनरी फोर्ड स्वस्थ बसले नव्हते. नवनिर्मितीची जद्द त्यांना अस्वस्थ करत होती. काहीतरी नवीन घडवावं ही जाणीव टोचणी लावून होती. तशात डॉक्टर कार्व्हर यांचा अविश्रांत परिश्रमातून साकारणाऱ्या समोजनीतीचा ध्यास त्यांच्या कानी आला. वाटवाकडी करून फोर्ड साहेब टसगीला आले. दोघेही परस्परांचा वकूफ, परस्परांचं असीम कर्तृत्व ओळखून होते. परस्पराविषयी आदरभाव ठेवून होते. पहिल्याच भेटीत अंतःकरण खुली झाली. अंतरीच्या खुणा पडल्या. हस्तनंदन करताना दोघांच्याही मुद्रा कशा कमालीच्या प्रफुल्लित झाल्या होत्या. हेनरी फोर्डना डॉक्टर कार्व्हर यांच्या निस्पृश्य निर्विकल्प मनाचा मोठेपणा जाणून घेण्यासाठी फार काळ जावा लागला नाही. ते दिवसात त्याहीपेक्षा अधिक पटीने त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आहे. या मुक्त्यात मला गरज कशाची ती नाहीच, याचा अनुभव फोर्ड साहेबांना आलाच. शाश्वत मूल्य पैशाच्या मोबदल्यात मिळत नसतात. किंबहुना पैशाच्या मोबदल्यात ते विकत घेता येतं, त्याला शाश्वत मूल्य म्हणत नाही. हेनरी फोर्ड यांच्या या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर कार्व्हर. पण ज्या परिस्थितीत वातावरणात ते जगत होते, त्यांनी त्याच्या आचरणाचं मोल होत नव्हतं. काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो याच्याकडे लोकांचं अधिक लक्ष असतं. भोवतालची परिस्थिती साथ देणारी नसली की असामान्य कर्तृत्व लोकांच्या नजरेसमोर यायला काळ जावा लागतो. तसंच काहीसे डॉक्टर कार्व्हर यांचं झालं होतं. डिअरबॉर्न येथे सोयाबीनची लागवड करून त्यापासून अनेक उपयुक्त उत्पादन बनवण्यात श्री फोर्ड यांनी यश मिळवलं होतं. डॉक्टर कार्व्हरना फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविषयी कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी पहिल्याच भेटीत डिअरबॉर्नला भेट देण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तिथून परतल्यावर आपल्या संशोधनाचा रोख सोयाबीनवर वळवला. लवकरच डॉक्टर कार्व्हरनी फोर्डना मोटारीचे काही सुटे भाग बनवण्यास योग्य असं प्लॅस्टिक सोयाबीनपासून तयार करून दाखवलं. तसंच त्यांनी सोयाबीनपासून तयार केलेलं तेल मोटारीसाठी वापराच्या रंगाचं मूलाधार बनलं. फोर्ड साहेबांना आता दक्षिणेची ओढ लागली होती. त्यांनी जॉर्जियात बरीच जमीन खरीदली. तिथे मग कृषी संशोधन केंद्र उभारलं. काळ्या गोऱ्यांना उद्योग मिळवून दिला. कामासाठी घरं उभारली. त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. एक शाळा डॉक्टर कार्व्हर यांच्या नावे होती. डॉक्टर कार्व्हर यांनी मातीपासून बनवलेल्या रंगांनी तेथील इमारती नटल्या. टस्कीगीला फोर्ड साहेबांच्या फेऱ्या वारंवार होऊ लागल्या.
त्यांच्या या भेटीमुळे अनेक गोऱ्यांचं लक्ष टस्किगी संस्थेकडे वळलं. तेही टस्किगीला भेट देऊ लागले. टस्किगीच्या आतिथ्यशील वागण्याने, शिस्तबद्ध कारभाराने ते प्रभावित झाले. त्यांची सक्रिय सहानुभूती टस्किगीला मिळाली. टस्किगीला आर्थिक मदत मिळू लागली. एकदा वृत्तपत्राद्वारे हेनरी फोर्ड आणि डॉक्टर कार्व्हर यांची एकत्रित मुलाखत घेतली गेली. श्रीनिवास फोर्डने आधीच त्या पत्रकाराला सांगून टाकलं, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर कार्व्हरच देतील. आमच्या दोघांचे विचार एकच असतात. एक निस्पृह निरीच्छ कर्मयोगी सहकारी लाभला म्हणून फोर्डना समाधान, तर आपलं स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी आवश्यक ते द्रष्टेपण आणि संपत्ती लाभलेला मित्र पाठीशी उभा राहिला म्हणून डॉक्टर कार्व्हर खुश. एक गर्भ श्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र विश्वाचा स्वामी, या दोघात आंतरिक भागीदाराबरोबर सामाजिक जबाबदारीची भागीदारी झाली. काम दुपटीने वाढली. या दोन्ही महापुरुषांना त्यांच्या उतारवयात जणू उत्साहाचं उधाण आलं होतं. वेळाकाळाची पर्वा न करता कार्य चालू होतं. नवनव्या कल्पना ते राबवून पाहत होते. आपल्या ढासळलेल्या तब्येतीची फिकीर न करता 80 वर्षाचे वृद्ध कार्व्हर आपल्या मदतनीसाला कार्टेसला घेऊन डिअरबॉर्नला हजर झाले. तेथे फोर्ड साहेबांनी आपल्या मित्राची खास प्रयोगशाळा उभारली होती. त्या प्रयोगशाळेतील टस्किगीतील गुरु शिष्य दाखल झाले. सांप्रती काय नवीन जन्म घेत आहे या उत्सुकतेने वृत्तपत्रकार, बातमीदार डियान बार्डच्या प्रयोगशाळेभोवती घिरट्या घालत होते. एका सुदिनी त्या प्रयोगशाळेत डॉक्टर कार्व्हर यांनी कृत्रिम रबर जन्माला घातला. जन्म शुभ नक्षत्रावरचा होता. स्वस्तात मुबलक रबर उत्पन्न होऊ लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोंडाकडे पाहण्याचे कारण उरलं नाही. एका उन्हाळ्यात श्री फोर्डने एक नवा उपक्रम आखला. टस्किगी शाळेत आपले 2 अधिकारी पाठवून काही विद्यार्थ्यांची निवड केली. त्या मुलांना फोर्ड मोटार कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आलं. दक्षिणी निग्रोंना स्थलांतर करून डेट्रॉईटला जाण्याची गरज आता उरली नव्हती. आपल्या धनाचा प्रभाव फोर्ड साहेब जाणून होते. इथे तर काहीच नको, पण या भूमिपुत्राचं कौतुक करावं अशी त्यांची इच्छा होती. त्याने डॉक्टर कार्व्हरना एक घर बांधून द्यायचं ठरवलं. ते घर म्हणजे एक प्रासादही होऊ शकला असता, पण नाही. डॉक्टर कार्व्हरांना घर हवं होतं ते त्यांच्या आईचं डायमंड ग्रोव्हमध्ये होतं तसं साधं, लाकडी ओंडक्याचं खोपटं. डॉक्टर कार्व्हरांच्या मातृभक्ती पाहून फोर्ड साहेबांचं हृदय भरून आलं. ते स्वतःही मातृभक्तच होते. उत्तमातील उत्तम लाकूड वापरून ग्रीनफील्ड येथे कार्व्हर भवन उभारलं गेलं. डॉक्टर कार्व्हरांना कोण आनंद. एक साधी इच्छा पूर्ण व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या 80व्या वर्षी कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्याचे डोळे पाणावले. फोर्ड साहेबांनी आपल्या मित्राला एक खास भेट दिली. फोर्ड साहेबांच्या मातेला तिच्या लग्नात माहेराहून मिळालेल्या आहेरातील एक कपबशी मातीची स्मृती म्हणून त्यांनी जपून ठेवली होती. तीच कपबशी मातीची स्मृती म्हणून त्यांनी आपल्या दोस्ताला भेट दिली. दोघेही थोर मातृभक्त. 1938 साली एका सभेत डॉक्टर कार्व्हरांचं व्याख्यान होतं. एकाने कार्व्हरांची ओळख करून दिली. सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, पण तो म्हणत असे की मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही. आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉक्टर कार्व्हर. त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडील काय, पण त्याची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत ते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना ज्ञान प्राप्त होतं. यावर डॉक्टर कार्व्हर मिश्किलपणे उद्गारले, आज माझी खूप निराशा झाली. सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा माझ्याच मला ज्ञान नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्याने समजतात. आज मला तसं काही समजलं नाही. पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्व इतिहासाचे वैमनस्य वाटत नव्हतं. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या दास्यत्वातून आर्थिक, शैक्षणिक, काही अंशी सामाजिक मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशेब कधीच लागणार नव्हता. त्याचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं, पण भविष्यकाळ मात्र ही उणीव भरून काढत होता. इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळालं होतं. त्यांना टस्किगीत येऊन 40हून अधिक वर्षे झाली होती. लोकांनी त्यानिमित्त समारंभ करण्याचं ठरवलं. डॉक्टर कार्व्हरांच्या विरोधाला न जुमानता लोकांनी त्यांना $2000 निधी दिला आणि त्यांचा ब्रॉन्झचा अर्धपुतळा तयार करवला. आपल्याला भुकेच्या खाईतून वर खेचणाऱ्या आपल्या या बांधवाविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची होती. 2 जून 1937 रोजी त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लोक त्यांना भेटत होते. डॉक्टरांच्या अंगावर तोच सूट होता, वर्गमित्रांनी प्रेमाने चढवलेला.
वार्धक्याने झुकलेले कारवर भरल्या नजरेने साऱ्यांशी बोलत होते. अगत्याने चौकशी करत होती. रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचं जीवनमान उन्नत केलं. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 1939 साली त्यांना रूझवेल्ट पदक अर्पण करण्यात आलं. 1940 साली राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी टस्किगेला भेट दिली. यावेळी वृद्ध कारभारांना ते म्हणाले, तुम्ही एक थोर अमेरिकन आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली, शक्ती मिळाली. 1940 सालापर्यंत टस्किगी शाळेच्या इमारतीची संख्या 83 झाली होती. 2000 विद्या विभागात मिळून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता. या हिवाळ्यात मात्र त्यांचे सहकारी श्री हॅरी ॲबेट यांनी $125 खर्चून नवा कोट आणला. डॉक्टर कारभारने तो अंगावर चढवायला नकार दिला. मग श्री ॲबेटने हुकमी एक्का वापरला. सर, या कोटाला $125 पडले. ते पैसे तुम्ही फुकट घालवणार का? उभ्या आयुष्यात आपल्या कपड्यावर सगळे मिळून $125 खर्च न केलेला प्राध्यापक कारभारांनी तो कोट अंगावर चढवला. असे काही प्रसंग सोडले तर त्यांची बाकी साधच असे. पहाटे 4 पूर्वी उठून फिरून आले की त्यांचं काम सुरू होई, ते चांगलं अंधारून येईपर्यंत. आत्यंतिक निकड असेल तेव्हा रात्र संशोधनाचं काम चालू असायचं. त्यांची प्रयोगशाळाही साधीच, प्रयोगाची साधनं साधीच. त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीग लागलेली असे. त्यांचं ते अज्ञाताचं प्रदर्शन करणारे चौकस प्रश्न ऐकून डॉक्टर कारभारांना वैताग येई. मग ते प्रयोगशाळेत निघून जात. अशावेळी डॉक्टरांच्या साध्या उपकरणाची अपूर्वाई वाटणारे बघे त्यांची उपकरणं पळवत. एखादं मडकं, दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच काहीतरी. डॉक्टर कारभारांना मात्र ही कोडं उलगडलं नसे. इथून असल्या वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का मिळणार त्या? मग हा उपद्व्याप का? मग पुन्हा बिचारे डबे, बाटल्या, मडकी गोळा करून आपली उपकरणं बनवत. पण डॉक्टर कारभारांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असली अधिकृत उपकरणं पळवण्यात त्या बघ्यांना प्रौढी वाटत असे. कोणाला त्यांच्या उपकरणाविषयी कुतूहल, तर कोणाला त्यांच्या निस्पृहतेबद्दल. ते पगारवाढ घेत नाहीत, संशोधनाचं मानधन घेत नाहीत. याचं अनेकांना आश्चर्य वाटे. डॉक्टर कारभारांना लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे. ते म्हणत, ईश्वर दत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं? यावर एखादा अर्थदास म्हणे, तुम्ही जर असे पैसे घेतले असते तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवासाठी नसता का करता आला? मी पैशाच्या मागे लागलो असतो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो. ऑस्टिन कार्टिसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉक्टर कारवर यांच्या गेल्या 50 वर्षातील कार्याचं दर्शन भावी पिढ्यांना घडावं म्हणून कारवर संग्रहालय उभारण्याच्या कामी तो लागला. भुईमुग, रताळी, रानगवत, टाकाऊ वस्तू, कंदमुळं, हस्तकला, झालरी, विणकाम इत्यादी अनेक विषयावरील त्यांच्या कृती तिथे हारीने मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्र, ॲलाबॅमाची माती व आपल्या हातातील बोटं एवढ्या साधनांनी उत्कृष्ट चित्र कशी साकारता येतात हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तिथे मांडल्या गेल्या. याच चित्रापैकी एक चित्र पॅरिसच्या लक्झमबर्ग गॅलरीने विकत घेतलं. हे कारवर संग्रहालय केवळ गते इतिहासाची जंत्री बनू नये तर भविष्यकाळ घडवण्याचं शिक्षण घेण्याचं साधन बनावं, दक्षिणेच्या भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने संग्रहालयाची उभारणी केली गेली. विज्ञान शाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या उत्कर्षासाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे. पदवी घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौंदर्य प्रसाधनं किंवा फार तर एखादं दुसरं पेटंट औषध तयार करण्यापलीकडे अन्य काही बनवण्यास वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळापासून निग्रोना मज्जाव अशा अलिखित पाट्या, काही ठिकाणी तर कायद्याने बंदी. अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने आत्मसात केलेलं ज्ञान त्यांना खऱ्या अर्थाने वापरून पाहता येत नसे. त्यामुळे साहजिकच पुढे निरुपयोगी ठरणाऱ्या या विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका होता. हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉक्टर कारवरांनी इलाज शोधला. कारवर प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं. मी जॉर्ज डब्ल्यू कारवर स्वतः उभारलेलं कारवर प्रतिष्ठान माझ्या जवळच्या मिळकतीसह $33,000 टस्किगीच्या संस्थेला अर्पण करत आहे. वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला आवा करून गेली. हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला. जवळजवळ $2 लाख किमतीची वस्तू उभी राहिली. हजारो संशोधकांना, विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला. विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून आपल्या आयुष्यभरासाठी साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारलं.
उजाळ माळावर फुलबाग फुलल्याबद्दल, आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल, डॉक्टर वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल, त्यांना संस्थेने जे काही मानधन दिलं होतं तेही त्यांनी संस्थेला साभार परत केलं होतं. कारण ते जाणून होते, काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टांच्या खतपाण्याने अंकुरलेल्या कार्याने मूळ धरलं होतं. नवीन धुमारी फुटत होती. लवकरच फळ लागणार होती. त्यांच्या द्रष्टपणाचं, कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे, तेव्हा ते विनयाने म्हणत, माझी नाही तर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवाने आपलं काम करून घेतलं असतं. त्याने माझी निवड केली, यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे. खरंच अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवाने स्वतःचं देवपण राखलं होतं. 4 तप अविरत परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर स्पष्ट दिसत होत्या. कार्टिस शक्यतो त्यांना एकटं राहू देत नसे. जेव्हा कार्टिसना कामानिमित्त बाहेर जावं लागे तेव्हा कारभारांची देखभाल इतर विद्यार्थी करत. त्यांची जाग घ्यायला अधूनमधून प्रयोगशाळेत डोकावत. या देखभालीचा डॉक्टर कारभारांना व्यत्यय व्हायचा. ही ये जा सहन करायचीच असती तर मी लग्न नसतं का केलं. मग विद्यार्थ्यांनी सुचवलं, प्रयोगशाळेच्या दाराला एक छोटं काचेचं तावदान बसवा, म्हणजे आम्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ. मग त्यांनी ती सोय करून दिली. 1935च्या सुमारास ते बरेच आजारी झाले होते. ॲनिमियाचा खूप त्रास झाला, पण त्यातून ते सावरले आणि पुन्हा कामाला लागले होते. उतारवय आणि नुकतंच येऊन गेलेला आजारपण यामुळे ते थकले होते. म्युझियम आणि फाउंडेशनकडची ये जा करणाऱ्याचा त्रास कमी व्हावा म्हणून नजीकचं निवासस्थान त्यांना देण्यात आलं. त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेनरी फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बसवून दिली. तेवढाच जिना चढण्या उतरण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टर कारभारांना त्या लिफ्टचं एक कौतुक वाटे की त्यांना भेटायला येणाऱ्यांना ती लिफ्ट दाखवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. डॉक्टर कारभारांचं नाव घेतल्याखेरीज वृत्तपत्रवाल्याचा आता दिवस उजाडत नव्हता. या महात्म्याचं एकदा दर्शन घेण्याचं पुण्य लाभावं म्हणून बरेच वारकरी टसकीला येत. पण वार्धक्याने थकलेल्या कारभारांना आता जनसंपर्क नको असे. स्वतःला प्रदर्शनी वस्तू बनणं तर मुळीच नको असे. आपल्या लाजऱ्या बुजऱ्या वृत्तीवर मात करणं त्यांना कधीच जमलं नाही. तेव्हा या वारकऱ्यापासून दूर राहण्यासाठी भोजनाच्या वेळीस ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकगृहात एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने जेवण उरकत. जिथे त्यांचा संपर्क येई तो स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर. त्यांच्याशी मात्र ते मोकळेपणाने हास्य विनोद करत. असे दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम आपणहून मागून घेत. आकाशवाणीवरच्या भाषणातून किंवा सभा व्याख्यानातून न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी यावेळी ते मुलांना सांगत. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगून त्यांना शहाणी करत. धोक्याचे कंदील दाखवत रोज काही ना काही सांगून त्याचं ज्ञान व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करत. बाहेरचं जग मात्र डॉक्टर कारभारांना आता असं एकाकी ठेवायला राजी नव्हतं. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्ट्स, इंजिनियर, केमिस्ट अँड टेक्निशियन या संस्थेनं त्यांची 1940 सालचा महामानव म्हणून निवड केली. दक्षिणेतील सुंदर विषयाचं उत्तम चित्र काढण्याबद्दल चित्रकार बेन्स फादर यांना बेंजामिन पारितोषिकाचे $250 देण्यात आले. वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती. सोबत त्या सुंदर विषयाचा फोटो होता. तो फोटो होता नीटनेटका आणि रुबाबदार पोशाख केलेला डॉक्टर कारवर यांचा. दक्षिणेतील सुंदर विषय. त्या दिवशी डॉक्टर कारवर खुशीत होते. त्याचं चित्र काढणाऱ्या पोराला प्रोत्साहन मिळालं म्हणून. टसगीत आताचा चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती. डॉक्टर कारभारांच्या आयुष्यावर चित्रीकरण चालू होतं. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते. एखादा होतकरू पोराला त्यामुळे पुढे यायला प्रोत्साहन मिळणार होतं, नाही का? आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चाले. फारच क्वचित ते प्रयोगशाळेत जात. 1942 साली काँग्रेस पक्षाने ठराव मांडला. मोजेस कारभारांच्या घरामागचं ते लाकडी खोपट राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलं.